इथे काय करतेस? मी म्हणजे इथे थोडंसं. नील भैयांना तर भेटायला आली नाहीस ना? हो. तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? आयुष्यात न उठवलंस तू आमच्या नील भैयांना, बर्बाद केलंस त्यांचं आयुष्य. एवढ्याने समाधान झालं नाही तुझं? का अजून काही बाकी आहे? का वागलीस तू असं त्यांच्याशी? का वागलीस? काय वाईट केलं होतं त्यांनी तुझं? मनापासून प्रेम केलं होतं त्यांनी तुझ्या, मनापासून. त्यांच्या वाईट काळात त्यांना जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तू पाठ फिरून निघून गेलीस त्यांना. का का विश्वासघात केलास त्यांचा? का खेळलीस त्यांच्या भावनांची? तिरस्कार वाटतो आम्हाला तुझा, तिरस्कार वाटतो. आणि या तिरस्कारापोटी आम्ही तुझा आता जीवही घेऊ शकतो. मला काय म्हणायचं ते. हे बघ, एक लक्षात ठेव, आमचे नील भैया साधे आणि सरळ आहे. त्यांच्या साधेपणाचा फायदा घेऊन तू त्यांना फसवलास. पण आता आम्ही परत हे होऊ देणार नाही. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही तुला त्यांच्या आसपासही फिरकू देणार नाही. आणि हे तुला शेवटची संधी. प्रियदर्शनी, नील राजे एवढे दिवस कुठे होते? आता ते कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांना नक्की काय झालंय याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसावं याचं खरंच खूप आश्चर्य वाटतंय. खरं आहे तुमचं. म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखीच गोष्ट आहे. इतके दिवस नील भाऊजी घराबाहेर, पण आपण त्यांना शोधण्याचा किती प्रयत्न केला. कदाचित विक्रम भाऊजींनाच त्यांची जास्त काळजी वाटत असेल, म्हणून तर ते आजारी असल्याची बातमी विक्रम भाऊजींनाच सगळ्यात आधी कळली. पण नील राजेंना घर सोडून जाण्याची गरजच काय होती? जाऊ द्या, त्या विषयावर काहीही बोलायची आमची इच्छाच नाही. तुम्ही आदित्य राजेंना फोन लावा आणि नील राजे कुठे आहेत आणि कसे आहेत ते विचार. पण लागत नाहीये. विक्रम, कधी आलास तो? काय अवस्था झाली तुमची नील भैया? काळजी करू नकोस विक्रम, आता आम्ही ठीक आहोत. तुमची अशी अवस्था असताना तुम्ही घरी का निघालात भैया? तुम्ही इथे कसे आलात? कोणी आणलं तुम्हाला?
त्या सगळ्यांनी काय फरक पडतोय विक्रम? इथे काही आपली लोक आहेत, ते करतायत आमची देखभाल. नीलभैया, ही बाई इथे काय करते? तुम्ही हिला माफ केलात? तुमची केलेली फसवणूक तुम्ही विसरून गेलात भैया? तिला आत्ताच्या आत्ता इथं बाहेर काढा. तिला थांब विक्रम. शांत हो. तुझी वहिनी येते. आता आम्ही काय सांगतोय ते शांतपणे ऐक. ये रागिणी. विक्रम, या सगळ्यात रागिणीचं बलिदान खूप मोठं आहे. खूप सोसले तिने. विक्रम, जे तुझ्या समोर आहे ते सत्य नाही आहे. आपल्या सगळ्यांची फसवणूक केली गेली आहे. खूप वेगळं चित्र रेखाटलं गेले आपल्या समोर. आणि या सगळ्याचे कर्ता कर्ते आहेत संपत्ती सम्राट, अर्थात तुझे लाडके भैया साहेब. काय होत आहे अनिल भैया? आम्ही खरं तेच बोलतोय विक्रम. रागिणीने आम्हाला सगळं काही सांगितलंय. नाही, हे शक्य नाही भैया. हे शक्य नाही. ही बाई खोटं बोलत असेल भैया. विक्रम, रागिणीने आधीच खूप सोसलाय. तिचा अपमान करू नकोस. आम्हाला सहन नाही होणार ते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की भैया साहेबांनी हिला तुमच्या आयुष्यातून दूर केलं? तो विक्रम, सुरुवातीपासूनच त्यांचा या नात्याला विरोध होता. आमचं नातं त्यांनी कधी समजूनच घेतलं नाही. आणि या सगळ्यामध्ये साईमांचीही त्यांना साथ होती. कायम रागिणीचा दुस्वासच केलाय त्यांनी. भैया साहेब, या रागिणी खास तुमची भेट घडावी म्हणून आम्ही यांना इथे घेऊन आलो होतो. तुम्ही यांना का घेऊन आला त्याची कल्पना आहे आम्हाला. आमच्याबद्दल जर का तुम्हाला सगळंच माहिती आहे तर मग तुमचा निर्णय पण सांगा. नीलराजे, आम्हाला हातचं राखून बोलता येत नाही. आम्ही स्पष्टपणे बोलतो आणि आजही स्पष्टपणे सांगतोय, आम्हाला आणि साईमाना तुमचं आणि रागिणीचं लग्न कदापि मान्य नाही. का मान्य नाहीये?
भैयासाहेब, आमचं रागिणीवर प्रेम आहे हे तुम्हाला माहीत असूनही तुमचा या लग्नाला विरोध आहे का? याचं कारण आज आम्हाला समजलं पाहिजे. आम्ही काय म्हणत होतो, या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे तर आपण नको का पुढाकार घ्यायला? आम्हाला खरंच असं वाटतं. जर आपण साईमांशी बोललात तर त्या नक्की या दोघांचा विचार करतील. आमचाही या लग्नाला विरोध आहे हे तुमच्या लक्षात येत नाही का? का विरोध आहे भैयासाहेब, हे सांगा आम्हाला. नील राजे, आपण राजे शिर्केवर त्याचा विसर पडून जरी तुम्ही नाटक आणि कविता करत असलात तरी आम्हाला आमच्या राजे शिर्के असण्याचा अभिमान आहे. आणि आमच्या प्रतिष्ठेचा आणि परंपरेचा विचार करता तिच्या खानदानाचा पत्ता नाही अशा सामान्य घराण्यातल्या मुलीला राजे शिर्केंची सून होण्याचा मान आम्ही कदापि देणार नाही. भैयासाहेब, ओरडू नका. मोठ्यांचा आदर राखायचा ही आपली परंपरा आहे. तिच्या सहवासात काही दिवस घालवल्यावर तुमच्या वागण्या बोलण्यात झालेला बदल आमच्या चांगलाच लक्षात येतोय. मला वाटतं मला इथून जायला हवं. थांब रागिणी. भैयासाहेब, तुम्हाला जे बोलायचं होतं ते तुम्ही बोललात. आता आमचंही म्हणणं ऐकून घ्या. जर का तुम्हाला आमच्या भावना महत्वाच्या वाटत नसतील तर मग तुमच्या रूढी, तुमच्या परंपरा आम्हालाही महत्वाच्या वाटत नाही. आम्ही लग्न करणार ते रागिणीशीच. आम्ही लग्न करणार ते रागिणीशीच. चल रागिणी. असं तिच्या समोर बोलण्याची काय गरज होती? आमची समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही आमच्या मर्जीने लग्न केलं आणि त्याच क्षणी साईमा आणि भैयासाहेब यांच्या अहंकाराला ठेच पोचली. विक्रम, आम्ही रागिणीशी लग्न केलं, तिला घरी घेऊन आलो, कारण आम्हाला खात्री होती ही सगळी माणसं आमची आहेत. आमचं सुख कशात आहे कळल्यावर एक ना एक दिवस ते रागिणीचा नक्की स्वीकार करतील. पण नाही विक्रम, आमचा अंदाज चुकला. नील राजांच्या आजारपणाबद्दल ऐकल्यापासून तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. काय करणार, माणूस होत ना आम्ही. माणुसकीच्या नात्यानं दुसऱ्या माणसाची काळजी वाटते आम्हाला. दुसऱ्या माणसाची का नील राजांची? आणि तुमच्या काळजी करण्याने ते बरे होणार नाहीत, डॉक्टरांच्या उपचाराने बरे होणार आहेत. ते चांगलं माहिती आहे आम्हालाही. देव करू आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांना लवकर यश येऊ. पण आपलीही काही कर्तव्य आहेत ना. आम्हाला वाटतं ती कर्तव्य आपण लक्षात घेतली असतील तर बरं झालं असतं. काय म्हणायचं काय तुम्हाला? एवढंच की विक्रम भाऊजींनी नील भाऊजींबद्दल सांगितल्यावरती तुम्ही काहीच केलं नाही. नील भाऊजी कुठे आहे, कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, त्यांना काय झालंय, कुठले उपचार चाललेत त्यांच्यावरती, तुम्ही कुठलीच चौकशी केली नाही. आम्हाला वाटलं होतं की नील भाऊजींबद्दल कळल्यावरती तुम्ही विक्रम भाऊजींबरोबर तडक हॉस्पिटलमध्ये जाल. पण तुम्ही गप्प बसा. आमच्या भावाबरोबर आम्ही कसं वागावं याची अक्कल तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही. आणि हो, दुसऱ्यांबद्दल इतकं तळमळत असताना स्वतःचा पत्नी धर्म विसरू नका म्हणजे झालं.
नील भैया, तुम्ही कोणाच्याही विरोधाला न जुमानता हिच्याशी लग्न केलं हे आम्ही जाणतो, पण त्याचा इथे काय संबंध आहे? तुमच्या ऍक्सिडेंट नंतर ही निघून गेली तिकडून, तेव्हा कुठे गेलो हिचं प्रेम? ती निघून नाही गेली विक्रम, तिला जाण्यास भाग पडला होता. आणि याचं खरं कारण तुला समजल्यावर तूही आमच्यासारखाच भैयासाहेबांचा तिरस्कार करशील. नील भैया, असं काय घडलं होतं की ज्यामुळे हिने तडकाफडकी तुमच्या आयुष्यातून निघून जावं? आम्हाला खरं काय ते कळलं पाहिजे भैया. विक्रम भाऊजी, भैयासाहेबांनी माझ्याशी माझ्या मंगळसूत्राचा सौदा केला. माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाचवण्यासाठी मला त्याच्या आयुष्यातूनच वजा केलं. माझी खात्री आहे तुम्ही नीलला वाचवू शकता. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. प्लीज भैयासाहेब, माझ्या नीलला वाचवा. आमच्या नाही, तुमच्या हातात आहे. नील राजेंवर योग्य उपचार होणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. माझ्याजवळ जेवढे पैसे होते ना ते सगळे नीलच्या उपचारावर खर्च झाले. माझ्याजवळ एकही पैसा शिल्लक नाही आता. यावर आम्ही कसा विश्वास ठेवावा? मी माझ्या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते, माझ्याकडे खरंच पैसे नाहीये. ठीक आहे, तुम्ही शपथ घेताय म्हणून आम्ही विश्वास ठेवतो. नील राजांच्या उपचारांवर आम्ही लाखो रुपये खर्च करायला तयार आहोत. त्यांचे प्राणही वाचवायला तयार आहोत. पण त्यासाठी ज्या मंगळसूत्राची तुम्ही शपथ घेतलीत त्याचा तुम्हाला कायमचा त्याग करावा लागेल. म्हणजे नील राजांना कायमचं विसरावं लागेल. नील राजे आता मरणाच्या दारात आहेत. त्यांच्या उपचारात थोडीशी जरी हायगाय झाली तर काहीही घडू शकतं. तुमच्याकडे वेळ फार थोडा आहे. बोला, हा व्यवहार तुम्हाला मंजूर आहे? नील राजांच्या आयुष्याच्या बदल्यात तुम्हाला हे शहर कायमचं सोडावं लागेल. पुन्हा या शहरात पाऊल टाकायचं नाही. आणि नील राजांच्या आयुष्यात सुद्धा तुमच्या जाण्याची सगळी व्यवस्था केली जाईल. पण चुकून जरी परत फिरण्याचा प्रयत्न केलात तर नील राजांना कायमचं मुकावं लागेल. बोला, काय ठरवलं तुम्ही? त्यांचं आयुष्य सर्वस्वी तुमच्या हातात आहे. म्हणजे माझ्या नीलला वाचवा.